अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे। सो बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, काहीतरी युनिक वेगळी डिझाईन बनवायची आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं तुम्हाला खूप सोपं जाईल। आणि एवढंच नाही तर बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लुक येईल। कारण बऱ्याचदा आपल्या साडीचं लुक हे ब्लाऊज कसं स्टिच करतो, त्याची डिझाईन कशी आहे, त्याची स्लीव्ज कशी आहे, तो ब्लाऊज कसा आहे यावर डिपेंड असते। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी काट कट करून घेतलेला आहे ॲक्च्युली, म्हणजे आपल्याला डिझाईनसाठी जो लागणार आहे ना तो। त्याचबरोबर बऱ्यापैकी मोठा काट घेतलेला आहे कारण ह्या डिझाईनसाठी मोठा काट लागणार आहे। तो बारीक असला तरीसुद्धा चालेल। जर तुमच्याकडे ब्रॉड काट असेल तर तुम्ही त्याचं मधून कट करून तो यूज करू शकतात। आणि हा आहे आपला ब्लाऊज पीस। ॲक्च्युअली कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे काट आणि ब्लाऊजचं, त्यामुळे डिझाईनला नक्कीच छान असं लुक येणार आहे। तर बघा मग इथे मी मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर असं दोन्हींचा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल 13.5ला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेला आहे 2.5 इंचाची गळारुंदी आणि 5.5 शोल्डर। तर इथे मी 2.5ला लगेच मार्किंग करून घेते म्हणजे गळ्याची मार्किंग करणं सोपं जाईल। इथून घेतलेला आहे मुंडा सुद्धा घेतला 5.5, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून छातीचा चौथा भाग, तर चौथीची छाती आहे 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर इथे काठ किती आहे तर ते मी आधी मोजून घेते, 3 आहे। तर बघा खालून 3ला मार्किंग केली म्हणजे आपल्याला डिझाईनचा अंदाज येण्यासाठी, आणि इथून ते किती होते मग 10.5। तर बरोबर मग मी मार्किंग करून घेतली 2.5 इंच, पुन्हा गळारुंदीची मार्किंग केलेली आहे आणि इथून हा बॉक्स ह्या पद्धतीने ड्रॉ केलेला आहे। त्यानंतर याच्यावरती सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे 2 इंचावर, हे बघा। आणि आता ही 2 इंचावर मार्किंग केल्यानंतर इथून बघा आपल्याला 1.5ला मार्किंग करायची आहे आणि ह्या पद्धतीने हा तिरकी लाईन इथे ड्रॉ करायचा आहे। तर हा छोटासा ट्रायंगल तयार झाला आणि इथून परत आपला व्ही शेप जसा असतो ना तर तसा आपण इथे शेप दिलेला आहे वरून आणि खाली छोटासा ट्रायंगल। तर हा आहे आपला गळ्याचा आकार। आता या पद्धतीने आपण डिझाईन करताना काय काय गोष्टी ॲडजस्ट करणार आहोत तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, कशा पद्धतीने पॅचेस तयार करायचे, हा काठ कसा लावायचा वगैरे सगळं अतिशय सविस्तर। तर बघा आता त्याआधी अजून एक महत्त्वाचं की ह्या पद्धतीने आपण अजून 1/2 इंच इथे वाढवू शकतो। तर मी इथे 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे बघा ह्या पद्धतीने। आणि आता मी लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे थोडंसं तो वाढवला आहे। तुम्ही एवढाच ठेवला तरी चालेल किंवा मी जेवढं वाढवलं आहे तेवढा किंवा त्यापेक्षा अजूनसुद्धा वाढवू शकतो। त्यानंतर इथे सुद्धा 3ला मार्किंग करून ही लाईन ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊयात। आणि आता हे ड्रॉ झाल्यानंतर ही जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपर लावून रेडी करायची आहे। त्यासाठी आपल्याला हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यावी लागेल। तर आपल्याला ज्यावेळेस डिझाईनचा गळा बनवायचा असतो त्यावेळेस आपण पेपर कॅनव्हास यूज करतो। तर मी ते पेपर कॅनव्हास घेते आणि तो बघा ह्या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर, आणि तो इथे ठेवायचा आहे, थोडासा एक्स्ट्राचाच हवा आहे ह्या पद्धतीने। आणि असा ठेवल्यानंतर आता आपण स्केच पेनच्या सहाय्याने मार्किंग करून घेऊयात। आपल्याला फेंट मार्किंग दिसते बघा, तुम्हाला व्हिडिओत जरी कळत नसेल पण ह्या पद्धतीने जर तुम्ही कॅनव्हास पेपर गळ्याच्या मार्किंगवर ठेवला तर तुम्हाला सुद्धा फेंट मार्किंग नक्कीच दिसेल आणि मग ती तुम्ही डार्क करू शकाल ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता ही मार्किंग एक साईडने करून झाल्यावर आपल्याला तीच मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा फेंट दिसते तर ती सुद्धा आपण डार्क करून घेऊयात, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडने आपला गळ्याचा आकार सेम यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर बघा फायनली गळ्याचा आकार आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता आपण साधारणतः सगळ्या साईडने 1 इंचाचं मार्जिन ठेवून कट करून घेऊयात। हे बघा थोडं कमी मार्जिन ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण साधारणतः आपण 1 इंच घेत असतो आणि वरच्या साईडला तर एक्झॅक्टली जेवढं आहे तेवढंच कट करायचं आहे। आता हा आपण कॅनव्हास पेपरचा गळासुद्धा इथे रेडी करून कट करून घेतलेला आहे।
तर गळा कट करून रेडी झाल्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी काय करायचं बघा, आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा. कटिंग केलेला अस्तरचा पार्ट इथे ठेवून घेतलेला आहे. याची जी काही सेंटरची मार्किंग आहे ना तिथे छोटा कट मारून किंवा चॉकनी मार्किंग करायची. तर मी चॉकनी केली. कॅनव्हास पेपरसुद्धा लगेच त्यावर ठेवायचा आहे. या स्टेपमुळे काय होतं, कमीत कमी टाईममध्ये आपला गळा रेडी होतो. इथे आपल्याला कुठेही कॅनव्हास पेपरला अस्तर लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि तरीसुद्धा आपला कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी होतो. सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारते जेणेकरून गळ्याचा शेप तिरका जाणार नाही, सेंटरपासून दोन्ही साईडनी सेम यावं यासाठी. आता ही टीप मारून झाल्यानंतर एक्झॅक्टली गळ्याची जी काही मार्किंग आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथपर्यंत आल्यावर फक्त जी काही आपलं जॉईंट आहे ना तर तिथे एक लाईन एवढं फक्त डिस्टन्स आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही पाव सोडला तरीसुद्धा चालेल. म्हणजे बघा इथे आणि इथून पुन्हा इथे, म्हणजे ते एकदम कट टू कट घ्यायचं नाही. कट मारण्यासाठी आपल्याला थोडंसं तिथे मार्जिन सोडावं लागणार आहे. आता बघा एक्झॅक्टली आहे तशीच मार्किंग मारून म्हणजे जशी मार्किंग होती ना एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं बघा, कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर इथे साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी होतो आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही. तर बघा एक्स्ट्राचं कमरेच्या साईडचं जे काही मेन फॅब्रिक होतं तर ते इथे मी कट करून घेतलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एक लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन फक्त ठेवायचं आहे. बघा ना इथून एक छोटासा कट मारला. मी म्हटलं ना फक्त ते जॉईंट ठेवायचं आहे, एक लाईन किंवा 2 लाईन एवढं. तर मी एक लाईनच ठेवलं होतं. आणि आता ह्या पद्धतीने कट केल्यानंतर या शेपला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून आपण ज्यावेळेस हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा, त्याचा शेप जसा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा फक्त एवढंच आहे की कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. शिलाईच्या आतल्या साईडनेच फक्त कट आले पाहिजे. आणि कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने अतिशय सावकाश अलगद आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा आता हा सरळ झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. गळ्याचा शेपसुद्धा प्रॉपर असा आपल्याला बघा इथे बाहेर काढायचा आहे. आणि जर हे कानेकोपरे बाहेर निघत नसतील तर मग आपण तिथे स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने प्रेस करतो, पण इथे मार्जिन कमी होतं त्यामुळे ते व्यवस्थित बाहेर निघालं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे द्यायची आहे गळ्याच्या साईडला दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे. सो ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे. आणि कानेकोपरेसुद्धा व्यवस्थित फोल्ड करायचे आहे जेणेकरून आपला गळ्याचा शेप बिघडायला नको यासाठी. तर अतिशय व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडत फायनली आपण गळ्याच्या साईडला इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. एवढंच नाही त्याची फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित छान अशी आलेली आहे. यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आता तुमच्या लक्षात येईल की बघा आधी आपण टीप टाकली होती त्यामुळे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंगसहित आपला इथे रेडी होतोय. कुठेही कमरपट्टी गळापट्टी असे लावण्याची गरजसुद्धा नाही आहे आणि फिनिशिंग तर खूपच सुंदर येते. तर बघा मग फायनली कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या साईडचं दोन्ही फिनिशिंग खूप सुंदर अशी आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारत मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन कटिंग करताना आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. फक्त अजून एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की टीप टाकताना कुठेही गोळा होणार नाही याची थोडी काळजी घ्यायची जेणेकरून आपली बॅक पार्टची फिनिशिंग बिघडायला नको. आता टीप मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कडेकडेचा कपडा आहे तर तो इथे कट करायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. त्यामुळेच मग गळा रेडी झाल्यावर ह्या पद्धतीने ते जॉईंट करून एक्स्ट्राचं कट करून डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट मापाचा बॅक पार्ट ह्या पद्धतीने रेडी करून घ्यायचा. ठीक आहे. हे एकदम प्रॉपर असं रेडी झालेलं आहे. बघा मग फायनली आपला एवढा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. फिनिशिंग वगैरे सगळं एकदम प्रॉपर आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हा काट लावायचा आहे. तर तो काट लावताना काय करायचं आहे बघा, किती लागतं आधी ते मी मोजून घेते म्हणजे पुरत आहे की नाही. थोडंफार एक्स्ट्राचं कट करून घेते आणि बघा तो इथे आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून इथून स्टार्ट करायचं आहे लावायला. ठीक आहे. वरती थोडंसं सोडलेलं आहे कारण की शोल्डरच्या लाईनमध्ये ते सरळ आपल्याला काट पुरावा त्यासाठी. आणि बरोबर जसा गळा आहे ना तसंच आपल्याला कडेकडेने टीप देत हा काट इथे लावून घ्यायचा आहे. फक्त व्यवस्थित फोल्ड करायचा आहे, फिनिशिंग बिघडायला नको यासाठी थोडीशी काळजीसुद्धा घ्यायची आहे. इथपर्यंत मारल्यावर बघा आता
खाली आपली त्रिकोण आहे म्हणजे तिरकी लाईन येते, तर तो काठ ह्या पद्धतीने बघा बरोबर फोल्ड करायचा आहे, जो शेप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच. आणि बघा मग इथून पुन्हा टीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला, कमी जास्त वरखाली होऊ देऊ नका. आणि पुन्हा मग इकडच्या साईडने सुद्धा टीप टाकून आपल्याला तो काठ व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. अजिबात इथे गोळा वगैरे होऊन द्यायचं नाही आहे, फुगा वगैरे तिरकं तुरकं असं काहीच नाही. ठीक आहे, आता एक्स्ट्राचं आपण हे कट करून घेऊयात. तर तुमच्या लक्षात येईल की किती छान असं प्रॉपर फिनिशिंगचं आहेत आपण ते काठ लावून घेतलेलं आहे. इथून सुद्धा एक टीप टाकते आणि एक्स्ट्राचा काठ बघा मी इथे कट करून घेतलेला आहे. लावताना पण थोडं वरून लावलं होतं बघा. तर एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपला ह्या साईडचा काठ लागला गेला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा काठ लावायचा आहे आपल्याला. तर बघा आता इथून तिरकच काठ होता, त्यामुळे मग इथे तिरकच फोल्ड करून डायरेक्ट आपण लावायला स्टार्ट केलं तरीसुद्धा चालेल. तर मी तसंच करते, म्हणजे आपल्याला ते सरळ सोपं पण जाईल. हे बघा इथून, म्हणजे आपला काठसुद्धा वेस्ट जाणार नाही. आणि बरोबर इथे फोल्ड केलेला आहे. आणि पुन्हा गळ्याच्या साईडनी आपण म्हणजे बघा काठाची डिझाईनच होती त्या एकाच लाईनमध्ये आपण ते फोल्ड केलेलं आहे, एकदम प्रॉपर असं थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने. ठीक आहे, आता इथे जोडून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा. फक्त एवढंच आहे की खेचायचं नाही आहे, जास्त तिरकं होऊन द्यायचं नाही आहे, फिनिशिंग बिघडून देऊ नका, ब्लाऊज कुठे गोळा होऊ देऊ नका. आणि इथपर्यंत आपण टीप टाकून घेतलेली आहे. आता इथे टीप टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे की इथे सुद्धा शोल्डरला जोडून घ्यायचा आहे तो काठ. आणि आता एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. जर का तुमच्याकडे यापेक्षा मोठा काठ असेल तर तुम्ही मध्यभागून कट करून दोन्ही साईडला तो यूज करू शकतात. हे बघा एकदम प्रॉपर असा काठ आपण लावलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला तोच काठ इथे लावून घ्यायचा आहे. तर जेवढा लागतो आहे तेवढा मी इथे कट करून घेते. आणि आता सगळ्यात आधी कमरेच्या साईडने टीप टाकायला आपण सुरुवात करणार आहोत. आणि ग्रीनची जी काही बॉर्डर आहे ना तर ती आपल्याला खालच्या साईडला घ्यायची आहे. आता इथलं एक्स्ट्राचं मी थोडंसं कट करते, कारण की खालचा जो काही पार्ट आहे तर तो कमी आहे, खूप काही नाही आहे त्यामुळे. ठीक आहे, आता बघा या पद्धतीने काठ ठेवायचा आहे आणि इझिली फक्त कडेकडेने आपल्याला एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे. फक्त एवढंच आहे की फिनिशिंग वगैरे थोडी व्यवस्थित येऊ द्या. शिलाई वगैरे बऱ्याचदा काय होतं की कडेकडेने जास्त टीप टाकायला गेलं की सटकण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ देऊ नका. अतिशय व्यवस्थित सावकाश ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत आपण बरोबर कमरेच्या साईडने टीप मारून हा काठ जोडून घेतलेला आहे. आता एक साईडने जोडून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने तो आपल्याला किती फोल्ड करायचा आहे तर ते एकदा चेक करून घ्यायचं. बरोबर जेवढा आपला आकार आहे ना त्याच्या खालीच एकसारखं सगळीकडनंच फोल्ड झालं पाहिजे पूर्ण कमरेच्या साईडने. हे बघा, आणि मग आता इथून सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा एकदम व्यवस्थित कट टू कट आपल्याला इथे शिलाई आली पाहिजे, याची आपल्याला जरा इथे काळजी घ्यायची आहे. हे बघा एकसारखं येऊ द्या फक्त, नाही तर मग सगळी फिनिशिंग बिघडेल. तर बघा मग बरोबर डबल टीप इथे आपण देऊन घेतलेली आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता कमरेच्या साईडने किंचितचं एक्स्ट्राचं असेल ना तर ते कट करून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट टीप पण टाकू शकतात, पण ते असं पण फिटिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकूयात. तर बघा सेंटरपासून 4.5 अर्धा इंच साईडने आणि उभं 4च्या टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच मार्किंग करायची. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना तिथे आपल्याला तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा एक साईडने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा टक्स टाकून घेऊयात. पुन्हा सांगते, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचं, जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही. आणि बघा मग ह्या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण टक्स टाकून घेतलेले आहेत तिथे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि बघा एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे एक नॉट लावायची आहे. तर 1 मीटर नॉट घेतलेली आहे, सेंटरपासून ती कट केलेली आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपला सेम होईल. त्यानंतर जो काही काठ उरलेला आहे ना आपला तर तो इथे आपण यूज करणार आहोत. तर बघा मी तो इथे कट करून घेतला. दोन्ही ॲक्च्युली सेम साईजमध्ये कट करते, चौकोनी टाईपमध्ये तो कट करायचा आहे जेवढा अवेलेबल असेल तेवढा. आणि या पद्धतीने बघा फोल्ड करून त्यामध्ये नॉट टाकून कडेने एक शिलाई टाकून घ्यायची आहे. एकदम सिंपल अशी. स्टार्टिंग एंडिंगला इथे सुद्धा लॉक करायचं आहे. आणि इथे डबल टिपसुद्धा तुम्ही देऊ शकतात, पण मी लॉक केलं आहे म्हणून डबल टिप दिली नाही. एक्स्ट्राचं कट केलं आणि ह्या पद्धतीने बघा हे लटकन आपण इथे सरळ करून घेतलेलं आहे. एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित लटकनसुद्धा रेडी झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या नॉटलासुद्धा आपण सेम सिंपल असं फॅब्रिकचं लटकन इथे बनवून घेत आहोत. तर तिथेसुद्धा बघा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे. आणि आता इथे एक्स्ट्राचं
कट करून घेते बघा मी. आणि आता हे सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथे सरळ करून घेऊयात. तर दोन्ही साईडचे लटकन असे आपल्या रेडी झालेले आहेत. आता हे आपण ब्लाऊजला लावून घेऊयात. तर ब्लाऊजला आपल्याला वरती नाही तर खाली जे काही त्रिकोण आहे ना तिथे लावायचं आहे. तुम्हाला जर वरती लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकतात, पण मला असं वाटतं की ह्या डिझाईनसाठी गरज पडणार नाही आहे. आपल्याला फक्त मध्येच लावायचं आहे. तर डबल टिप देऊन व्यवस्थित ते लॉक करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकतात एक साईडचं व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घेऊयात. हे बघा व्यवस्थित टाकायचं आहे, म्हणजे ते लवकर खराब व्हायला नको. मेन म्हणजे जास्त पॅक जर का बांधलं तर कधी कधी जर का टीप व्यवस्थित बसलेली नसेल, सिंगल जर टीप असेल तर ते लगेच तिथून निघतं. सो तसं होऊ नये त्यासाठी. आता बघा हे लावून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, एक गोल्डन कलरची लेस इथे यूज करायची आहे. तुम्हाला जर लेस लावायची नसेल तरी तुम्ही नाही लावली तरी चालेल, किंवा जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही यूजसुद्धा करू शकतात. तर बघा मी इथं गोल्डन कलरचाच दोरा होऊन घेतलेला आहे. बऱ्याचदा सांगत असते आणि आज पुन्हा सांगते, जी कलरची लेस यूज करणार म्हणजे जो कलर असेल लेसमध्ये त्या कलरचे शक्यतो दोरा यूज करायचा, म्हणजे मग फिनिशिंग छान येते. तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे ही जी काही लेस आहे गोल्डनवाली तर ती लावून घेते इथपर्यंत. ठीक आहे. आणि ह्या लेसला तुम्ही डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे ती लवकर खराब होणार नाही, निघणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती लेस तरंगणारसुद्धा नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येईल. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा बघा कडेने आपण ती लेस लावून घेऊयात. बऱ्यापैकी कडेनेच लावलेली आहे, कारण की जी काही ग्रीन पट्टी आहे ना तर ती आपल्याला दिसू द्यायची आहे. त्यामुळे सुद्धा ब्लाऊजला सुंदर असं लूक येतं आहे. त्यामुळे आपण ती ग्रीन पट्टी काठ लावतानाच साईडने घेतलेली आहे. म्हणजे बघा गळ्याच्या पण दोन्ही साईडने आलेली आहे आणि कमरेच्या पण एकदम खाली, म्हणजे ते मॅच व्हावं यासाठी. आणि हा खालचा पण जो शेप आहे ना तिथे सुद्धा सरळ आपण ही लेस इथे लावून घेऊयात. मी पुन्हा सांगते, तुम्ही नाही लावली तरी चालेल किंवा लावली तरी चालेल, तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण सिंपल जर का अशी गोल्डन लेस लावली ना तर तुम्ही इथे बघू शकतात किंवा तुमच्या लक्षातसुद्धा येईल की आधीच्यापेक्षा ब्लाऊजला अजून सुंदर असं लूक येतं आहे. सो मग जर शक्य असेल तर तुम्ही इथे लावू शकतात या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग मी पुन्हा सांगते डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता फायनली आपली लेससुद्धा इथे लावून झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला हे नॉट कसं बांधायचं तर ते एकदा दाखवते, म्हणजे तुम्हालासुद्धा जरा आयडिया येईल. अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जे काही सिंपल त्रिकोण बनवलेले आहे ना त्यामध्ये आपल्याला सिल्क थ्रेडचे हे जे काही लटकन आहे ना रेडीमेड तर ते अटॅच करून घ्यायचे आहे. तर तुम्ही सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात किंवा टिपसुद्धा टाकू शकतात, पण सुई धाग्यानेच व्यवस्थित ते पॅक होते. आणि बघा त्यामुळे तर लटकनला अजून सुंदर असं लूक आलेलं आहे. तर काठाचे फॅब्रिकपासून लटकन आणि सिल्क थ्रेड आपण ब्लाऊजला मॅचिंग रेड कलर घेतलेला आहे, त्यामुळे मग ते लटकन खूप सुंदर दिसतं. आणि खरं तर लटकनमुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजला डिझाईनला छान असं लूक येत असतं. तर इथे सुद्धा सेम तसंच झालेलं आहे. सो फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की लटकनसुद्धा किती सुंदर असे दिसत आहे. छान असे कॉन्ट्रास्ट मॅचिंग झालेलं आहे. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे काठ आणि ब्लाऊजचं, त्यामुळे सुद्धा ही ब्लाऊज डिझाईन खूपच सुंदर दिसते. सो फायनली खूप छान असं ट्रेंडिंग आपण इथे न्यू स्टाईलची युनिक अशी ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. मी बऱ्याचदा सांगते आणि आज पुन्हा सांगते की साडीचं जे काही लूक असतं ना ते शक्यतो आपल्या ब्लाऊज डिझाईन किंवा ब्लाऊज कशा पॅटर्नचा आहे, स्लीव्ज कशी आहे, त्याच्यात कलर कॉम्बिनेशन कसं यूज केलेलं आहे तर त्यावर सुद्धा डिपेंड असतं. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूपच सुंदर असं लूक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर इथे कुठेही पॅच वगैरे बनवलेला नाही आहे, तरीसुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. पुन्हा सांगते, जर का एवढा काठ अवेलेबल नसेल, ॲक्च्युली जर साडीचा छोटा काठ असतो तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी समजत नाही, कुठलाच पॅच बसत नाही. सो अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकतात. आणि जर तुमच्याकडे ब्रॉड काठ असेल पण तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल तर ती बरोबर मध्यभागीपासून कट करून दोन्ही साईडला शोल्डरला आणि कमरेला सुद्धा आपल्याला ती पुरू शकते. सो तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. किंवा जर तुमच्याकडे कुठलीच लेस नसेल तर बाजारामध्ये एवढी ब्रॉड लेससुद्धा मिळते. सो मग तुम्ही ती लेससुद्धा इथे वापरू शकतात.
पण ही डिझाईन खरंच खूप ट्रेंडिंग आहे, सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.